हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? तर आज खूप दिवसानंतर मला व्हिडिओ बनवायला टाइम भेटला. मी गेले होते मुंबई मार्केटमध्ये. तिथनं मला एक प्रोडक्ट भेटलं जे चायनाचं एक डुप्लिकेट मॉडेल आहे. तर मला तर माहीत असेल, आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त डुप्लिकेट जे प्रोडक्ट बनवले जातात ते म्हणजे चायनामध्ये. तर असंच मी एक प्रोडक्ट आणले ज्याची अनबॉक्सिंग मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे. तर हे एअरपोर्ट्स प्रो आहे जे मी मार्केटमधून घेतलं. याची जी प्राइस आहे ती मला भेटली 1500 रुपीजमध्ये. याची लिंक तर मी तुम्हाला शेअर नाही करू शकत कारण हे प्रोडक्ट मी ऑनलाईन नाही मागवलेलं. जर तुम्हाला कुठे हे प्रोडक्ट भेटलं तर तुम्ही याला जरूर घेऊ शकता कारण याचे जे फीचर आहेत ते खूप म्हणजे ॲपलची डुप्लिकेट कॉपी आहे जे तुम्ही ते यूज करू शकता. तर तुम्ही बघू शकता याचा जो लोगो आहे तो सेम टू सेम कॉपी आहे, यामध्ये काहीच फरक नाही. तसंच यामध्ये जे फीचर आहेत म्हणजे बॉक्सवरचे जे ओरिजिनल फीचर्स वगैरे जे आहेत ते सुद्धा ओरिजिनल, म्हणजे कोणालाच कळणार नाही की हे जो बॉक्स आहे तो ओरिजिनल आहे की किंवा डुप्लिकेट आहे. याची प्राइस बघून तर मी शॉकच झाले. 27,999 रुपीजला हे प्रोडक्ट आहे ओरिजिनल, जे की मला भेटले 1500 रुपयाला. खरंच ना, मी एवढी हॅपी झाले. तर बघूया आता याची व्हर्जन म्हणजे याच्यामध्ये काय डिफरन्स काय आहे याच्यामध्ये. तर चला याला ओपन करण्याचा तर टाइम आलेला आहे. आपण याला ओपन करून बघूया. याला तर मी पहिलंच ओपन केलेलं पण आता बरंच सेकंड टाइम याला ओपन मी करत आहे. वाव, एअरपोर्ट्स प्रो. तर याची जी लँग्वेज आहे ना ती सुद्धा चायनाची आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण लँग्वेज चायना, म्हणजे कॉफी प्रोडक्ट आहे, सेम दिसते याच्यामध्ये. तर यामध्ये हा वायर मला भेटलाय, म्हणजे सी टाईप केबल आहे जे आपण एअरपोर्ट्सला चार्ज करण्यासाठी वापरू शकतो. तर चार्जर तर नाही मिळाले, पण ज्यांनी कोणी पण ओरिजिनल एअरपोर्ट्स वापरलेत ना त्यांना तर यातला फरक जो आहे तो एवढा कळणार नाही की ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. तर बघूया आता याच्यामध्ये काय फरक डिफरन्स आपल्याला दिसतोय पुढे. वाव, हे तर सेम टू सेम कॉफी आहे, यामध्ये काहीच फरक नाही, काहीच डिफरन्स नाही आहे. म्हणजे ज्यांनी पण हे बनवले ना एकदम तगडा, काय म्हणतात ना त्याला, एकदम भारी बनवलंय. तर बघूया त्याला ओपन करून. त्याचा जो साऊंड आहे ना तो पण एकदम ओके ओके, म्हणजे जो ओरिजिनल एअरपोर्ट्सला असतो ना सेम तसंच आहे. तर बघूया यातले जे सेन्सर आहेत ते कसे काम करतात. बट याची जी प्लास्टिक क्वालिटी आहे ना ती मतलब गुड नाही आहे. जसे की ओरिजिनल एअरपोर्ट जे असतात ना ते एकदम हेवी असतात, बट हे हलके क्वालिटीचे आहेत, म्हणजे यामध्ये काहीच असा हेवीपणा नाही आहे. बट याचे जे स्पीकर आहेत ते पण ओके ओके आहेत, तुम्ही यूज करू शकता. ही जी व्हाईट लाईन तुम्हाला दिसते ही आहे त्याचे सेन्सर जे काम करतात. आपल्याला जेव्हा व्हिडिओ आपण मोबाईलमध्ये लावतो मागे पुढे घेण्यासाठी, याचा जो व्हॉल्यूम कमी जास्त करण्यासाठी सेन्सर हा उपयोगी आहे. दोन्ही जागे म्हणजे दोन्ही साईडला आहे. बट याचे जे स्पीकर आहेत ते सुद्धा ओके ओके आहेत. बट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जे आहे ओरिजिनल एअरपोर्ट्समध्ये जो हॅवीपणा असतो ना तो यामध्ये नाही आहे, म्हणजे एकदम हलकी क्वालिटी आहे. जेव्हा पण आपण ओरिजिनल हातात घेतो आणि डुप्लिकेट हातात घेतो तेव्हा यामधला फरक तुम्हाला जाणवेल. तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता. आता मी तर बाय केले, बट माहिती नाही आता किती दिवस चालेल आणि किती दिवस नाही. मला हे आवडलं होतं म्हणून मी हे घेतलं. तुम्हाला जर कुठे असं प्रोडक्ट दिसलं किंवा भेटलं तुम्ही हे बाय करू शकता. यातले जे फीचर सर्व मी चेक केले, एकदम ओके ओके आहेत. तर हे बघूया आता किती दिवस चालेल. तर बघूया यातला साऊंड क्वालिटी कशी आहे. माझ्या तरी कानात बसत नाही, कुठले पण एअरपोर्ट्स असो. बघते ट्राय करून. तर ब्लूटूथ कनेक्ट झालेलं आहे एअरपोर्ट्स प्रो. थांबा. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं टेम्पल, जे पाहिजे ते घे एक नंबर तुझी कंबर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हॅप्पी दिवाळी अँड थँक्यू. बाय.